पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला अंतरपाठ कुठे? हा काय आणलाय? हा द्या. हा घ्या. गुरुजी लग्न कोणाचं आहे माहित आहे ना? आमच्या शशीभाऊंचं. त्यामुळे सगळे विधी पूर्ण झाले पाहिजेत. सर्व विधी शास्त्राप्रमाणेच होतील. पण नवरा मुलगा आणि नवरी मुलगी कुठे? अहो ते तयार होत आहेत. अच्छा, त्यांना लवकर आवरायला सांगा, नाहीतर चंद्रग्रहण सुरू होत आहे आणि ग्रहणात लग्न होत नाही. आणि जर झालंच तर मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही काही खरं नाही. थांबा लगेच आणतो. अक्षय चल. हा चल. चला बाबा, ग्रहणाच्या आत सगळं व्हायला पाहिजे. चला, आमचा नवरा मुलगा तयार आहे. तुमचा नाही रे, माझ्या विभेचा नवरदेव आहे. तयार तर मी कधीपासूनच आहे. मुहूर्त आज लागला. बरं चला लवकर, गुरुजी बोलवत आहेत, नाहीतर मुहूर्त रडेल. हा फेटा बांध तू. हा चल. ए थांब, मला सांग, माझी विभा तयार आहे ना? नाही भाई. काय? नाही. माझी होणारी बायको अजून तयार नाहीये? काय आहे? हा ए बायको, कधी कधी तयार होणार तू? अरे बापरे, अगं काय झालं रडायला? हात नाही लावायचा माझ्या अंगाला. ओके, लग्न होईस तर थांबतो. नाही म्हणजे कसं आहे, आता बोल्यावर चढायचं म्हणजे प्रत्येक मुलीला थोडंसं दुःख असतंच. पण तुझी सेकंड टाइम आहे ना, तुला कसलं दुःख आणि काय? आणि रडतेस कशासाठी? कोणासाठी? त्या म्हातारीसाठी? अगं आपण लग्न होऊन त्याच घरात जाणार आहोत, तीच सासू असणार आहे तुझी. हा, कशाला आणि कोणासाठी रडतेस? नाही करायचंय मला हे लग्न. जीव गेला तरी मी नाही करणार आहे लग्न. स्वतःच्या होणाऱ्या बायकोचं कोणी जीव घेत असतं का? आणि जीव घ्यायचाच असेल ना, लई गिऱ्हाईक आहे आपल्याकडे. सगळ्यात आधी ती जिच्या आशीर्वादानं तू पाळलीस ना, ती तुझी सासू, माझी आई. आई आहे ती तुझी, जन्म दिलाय तिनं तुला. मग जन्माला घातलं, मग काय उपकार केले का? नुसतं जन्म देऊन चालत नसतं, लेकरासाठी काहीतरी करावं लागतं. तुझ्यासारख्या लेकरासाठी ना जगातली कुठलीच आई काहीच करू शकत नाही. ही नाहीच करणार ग, माझी आई आहे ना, तिला माझं सुख बघवतच नाही. तिला ना या जगातून घालवतोच. आणि गाववाले म्हणतील बरं झालं, गावातलं पाप गेलं. काय 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 बोलताय तुम्ही? हे बघ, मी आता तुला जे सांगतोय ना तसं करायचंय. आनंदानं लग्नाला उभं राहायचं. जर नाही राहिलीस ना, घरात सकट तिला जाळून टाकेन. नाही नाही नाही, असं नका करू तुम्ही. नको ना? मग ची सौका विभावरी घोलप. मुहूर्त टळू देऊ नका, लवकर तयार व्हा. हे पाठवा रे त्यांना आत. हे बघा, ही माझी बायको, हिला तयार करा. नक्षत्रासारखी दिसली पाहिजे. हे म्हणजे मंडपात जोडा शोभून दिसला पाहिजे ना. माणसं जमायला लागलीत, खोळंबा नको. हा, अख्खं गाव पालथं घातलं तरी विभावरीजी कुठेच सापडल्या नाहीत. म्हणजे कदाचित गावातून बाहेर पडले असतील
तर त्यांची सुटकाच झाली म्हणायचं. पण जर त्या शशिकांतच्या तावडीत पुन्हा सापडल्या तर? कुणी काही म्हणा, शशी सुधारला ते बरंच झालं. विभाला आता आधार मिळेल, नाहीतर तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगावं लागलं असतं. आता जवळच आलाय मुहूर्त. म्हणजे विभावरी शशिकांतच्या तावडीत सापडल्या तर? नाही, मी हे लग्न होऊ देणार नाही. लगीन लागणार, लगीन लागणार. तयारी करावी लागन. नवीन पावलं घरात येणार, माप ओलांडणार, वाड्याला मालकीन मिळणार, मालकाला बायको, शनिवारीला आई आणि मोठ्या मालकाला लगीन लागणार, लगीन लागणार. लगीन लागणार. चला नवऱ्या मुलीला घेऊन या. काके चल. कुठं? आग सून सापडली. अगं ये काके, बसतेच काय? चल लवकर. अगं तुझ्या लेकाला आशीर्वाद देणार नाहीस का? हा अगं चल. अगं ये चल ना काके, चल. अगं चल की, चल चल. शुभमंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्. रे.
शुभमंगल सावधान. पहिल्यांदा नवऱ्या मुलीने हार घालायचा. वा हा. अगं बायको हार घाल की. थांबा. हे लग्न थांबवा. हे लग्न बेकायदेशीर आहे. काय बेकायदेशीर याच्यात? महाजन, हा काय चंद्रविलासचा वाडा नाही तुझे कायदे चालायला. इथं नवरदेव नवरी संज्ञाने काय बेकायदेशीर याच्यात आहे ना? हो, कधीतरी खरं बोल रे. तुला पण माहितीये आणि मला पण माहितीये की तू यांना बळजबरी इकडे आणलंयस, धमकावून आणलेलं आहेस. ए नाही, गप्प बस. विभावरजी, तुम्ही सांगा यांना, या बोल्यावरनं खाली उतरा आणि सांगा सगळ्यांना हे लग्न बेकायदेशीर आहे. सांगा सगळ्यांना की तुम्हाला बळजबरीने इथं घेऊन आले. आणि तुम्ही सगळे, तुम्हाला काय वाटत नाही का तुमच्या गावातल्या एका स्त्रीवरती अन्याय होतोय आणि तुम्ही इथे अक्षता कसल्या टाकताय? तुम्ही सगळ्यांनी हे लग्न थांबवायला पाहिजे. हे लग्न थांबवणं जर का तुम्हाला जमत नसेल तर मी स्वतः थांबवेन आणि मी पोलिसांना घेऊन येईन इकडे. आणि काय सांगणार? खर तर या विभयवर माझा डोळा होता, पण हा शशिकांत घोलप मध्ये आला त्यामुळे आमचं काही जमलं नाही. तशी आमच्या खानदानाची परंपरा आहे गावातल्या बायका नाचवायची. मला ती परंपरा पुढे चालवायची होती साहेब, पण शशिकांत घोलप मध्ये आले त्यामुळे आमची परंपरा खंडित झाली नाही का? म्हणजे अशी तक्रार करणार का? वाटेल ते बोलू नकोस तू, सांगतोय मी तुला. मी नाही बोलत आहे, अख्खा गाव असं बोलतंय. अख्ख्या भोलगावला माहिती आहे तुमच्या महाजनांची थेरं. हे बघ, मी जर तुमची थेरं यांना सांगितली ना तर हे स्वतःहून म्हणतील बरं झालं तुझ्या तावडीतून मी हिला सोडवलं. माझ्या तावडीतनं विसरलास? इतक्या लवकर विसरलास? तू असा नाही ऐकायचास. तुझी थेरं यांना दाखवतो म्हणजे यांना कळेल तू काय लायकीचा माणूस आहेस. दे रे मोबाईल, लावतो व्हिडिओ. अरे हे सगळं, हा जे दाखवणार आहे ना हे सगळं खोटं आहे. या माणसाला फक्त या बाईशी लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे सगळं यांनी रचलंय. कोणाला कशात इंटरेस्ट आहे ते कळू दे. आणि याचा बाप वाड्यावर काय धंदे करतात, काय लपडे करतात सगळ्यांना बघू दे ना, मग कळेल. बघा रे. बघा, हे असले धंदे करतात वाड्यावर जाऊन. हे खोटं आहे. हे खोटं आहे. हे खोटं आहे. हे खोटं आहे. हा, माझ्या बायकोला रात्री बेरात्री फोन करायचे म्हणजे होणाऱ्या बायकोला बरं का, तिला वाड्यावर बोलून घ्यायचं. आणि आता ते एवढी हिंमत झाली याची की यांनी तिला लव्ह लेटर लिहिलंय. तुम्हाला वाचून दाखवू? याला वाचून दाख दे रे. हा, हे बघा काय लिहिलंय लव्ह लेटर मध्ये. अरे बाप रे. विभावरी जी म्हणजे ही. हा, झालं गेलं विसरून जा. पुन्हा चंद्रविलासवर या, मी तुमचं स्वागत करेन. काय म्हणजे झालं गेलं विसरून जा म्हणजे काय केलंय? मी दोघांनी काय केलंय असं विसरून जाण्यासारखा? किती लेवल सोडतो रे तू. हा, किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील. पा माणूस खरं बोलला की कसा राग येतो समोरच्याला. हा, काही केलं नाही ना. अरे ही चंद्रविलासला लागलेली कीड आहे, आपल्या गावाची कीड आहे. आज माझ्या बायको सोबत असं केलं, उद्या तुमच्या आया बहिणींसोबत असं करायला मागे पुढे बघणार नाही. परंपराच आहे यांची. अरे बघता काय, उडवा याला. तारामावशी,
बाबा कुठे गेलाय? अजून कसा आला नाही तो? येणार, ते येणार. पण अजून किती वेळ लागेल? मला आता भीती वाटते. तुम्हाला काही सांगून गेला का कुठे गेलाय वगैरे? बाबा असं का करतो? मी त्याला शोधून येते. जायचं नसतंय. का? त्रास होईल. त्रास झाला तर होऊ दे. बाबा कुठे ते लवकरात लवकर कळायला हवं. एकमेकांवर. महाजन काही चुकीचं वागलेलं नाहीये. त्यांच्या मनात माझ्याविषयी काही चुकीच्या भावना नाहीये. आमचं मनापासून एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणून मी वाड्यावर जात होते त्यांना भेटायला आणि ते मला भेटायला घरी येत होते. मला माफ करा महाजन, पण तुम्हाला वाचवण्याचा हा एकमेव मार्ग होता. नाही तर तुमचा जीव घेतला असता या लोकांनी. हे कसलं प्रेम? तुम्हाला नाही कळायचं ते. मला नाही कळायचं? याला कळतंय का? हा? अरे महाजन, तुला कळतंय? करशील का हिच्याशी लग्न? बोल. बोल, करशील का हिच्याशी लग्न? नाना, शेवटी ग्रहण लागलंच.